हाय एव्हरीवन. आज आपण फ्लावर पेटल्स पाहणार आहोत. एका नवीन असं डिझाईन आहे. चला मग नेहमीप्रमाणे 6 लाईनचा दोरा घेतले. 10.07 mm सुई आहे आणि 2 फ्लॉवरचं बीड्स मोठे आहेत आणि 8 छोटे छोटे मणी आहेत गोल. 2 वेळा साडीला लॉक करून घ्यायचं आहे. दोन वेळा लॉक केल्यावर पुन्हा 5 वेळा सिंगल चेन घालायची आहेत आपल्याला. कुठपर्यंत येते ते बघून ना, खूप खेचून लावायचं नाही. योग्य अंतरावर लॉक करून घ्यायचं आहे. लॉक झाल्यावर ना आपल्याला पुन्हा एकदा लॉक, त्याच्याच पलीकडे 2 लॉक असतात टोटली. स्टार्टिंगला 2 लॉक आणि गोंड्याचं जे स्पेस आहे ना त्याच्यासाठी पण 2 लॉक. त्यानंतर पुन्हा 3 चेन घालत आहे, त्याला पण लॉक करून घ्यायचं आहे. इथे एकच सिंगल लॉक येतो. त्यानंतर थोडंसं दोरा उचलून ना ते फ्लवर बीड्स आहेत ना त्याला इन्सर्ट करून घ्यायचं आहे. अगोदर मण्याला लॉक करून घ्यायचं आहे. मण्याला लॉक झाल्यावर कापडाला लॉक करून घ्यायचं आहे. जिथपर्यंत येतं ना मणी किंवा जे चेन स्टिच आहे ना ते तिथपर्यंतच करून घ्यायचं आहे. खेचून करायचं नाही, रिंकल्स येतात नाहीतर. लॉक झाल्यावर मण्याचा लॉक झाल्यावर पुन्हा 5 वेळा सिंगल चेन घालून घ्यायचे आहेत आपल्याला. सिंगल चेन झाल्यावर साडीला पलटून घेऊन ना जे स्टार्टिंगचं लॉक आहे ना मण्याच्या बाजूचं तिथं लॉक घालून घ्यायचं आहे. त्यानंतर ना पुन्हा 3 चेन घालून घ्यायचे आहेत. चेन घातल्यावर ना 3 चेनच्या जे लॉक आहे ना तिथं पुन्हा लॉक करून घ्यायचं आहे. सिंगल स्टेपचं डिझाईन आहे, खूप लवकर होतो आणि दिसायलाही सुंदर दिसतंय. कल्पना क्रिएशन या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केला ना, असेच नवीन डिझाईन तुम्हाला पाहता येईल. साडीला पलटवल्यावर ना पुन्हा एक सिंगल चेन घालून ना बीड लॉक, छोटं मणी घालून बीड लॉक करून घ्यायचं आहे. त्यानंतर जिथं आपण 3 चेन घातलं होता ना त्याला ना डबल क्रोशेटनी 4 वेळा असे डबल क्रोशेट तयार करून घ्यायचं आहे. आता 2 वेळा झालं. तिसरं आहे डबल क्रोशेट, 2 मधून 1 2 मधून 1. हे चौथं क्रोशेट आहे, 2 मधून 1 2 मधून 1. त्यानंतर ना सुईवर एकदा दोरा घेऊन ना जे बीड मागं आहे ना त्या चेनमधून आपल्याला डबल क्रोशेट तयार करून घ्यायचं आहे, जे मेन खांब आहे ते. त्यानंतर ना डबल क्रोशेट झाल्यावर एक सिंगल लॉक घालून ना छोटी मणी घेऊन लॉक करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने ते लॉक करून घ्यायचं आहे. पुन्हा लॉक झाल्यावर ना आता जे खांब घेतलं ना त्याच्या खालनं दोरा घ्यायचा आहे आपल्याला. मोठ्या मणीच्या खालनं नाहीतर मग सगळं डिझाईन चुकेल. जे मोठ्या मणीच्या पाठीमागनं घेतलेला खांब आहे ना त्याच्या खालनं घ्यायचा आपल्याला. तुम्हाला इथं दिसतच असेल. 4 वेळा डबल क्रोशेट तयार करायचे आहेत आपल्याला. पाकळ्यासारखा दिसतो. 4च इनफ आहे ह्या डिझाईनला. 5 म्हणताना खूप गजबजलेला दिसतो, तो छान दिसत नाही.
म्हणून मी ह्या डिझाईनला 4च पेटल्स वापरले आहे. तुम्ही सुद्धा 4च वापरा. आता पुन्हा बीडच्या मण्याच्या खालनं मी दोरा घेत आहे बघा, डबल क्रोशेट. जे डबल क्रोशेट घेतलं ना तिथं ना आपल्याला ते पाकळ तयार करून घ्यायचे आहे. डबल क्रोशेट झाल्यावर एक सिंगल चेन घालून ना हे मणी घालून घ्यायचं आहे छोटं. त्यालाही लॉक करून घ्यायचं आहे. लॉक झाल्यावर ना मग ते डबल क्रोशेटचं खांबच्या खालनं घ्यायचे आहेत आपल्याला 4 डबल क्रोशेटचे खांब, पुन्हा छोटे छोटे. कन्फ्यूज करून घेऊ नका. स्टेप बाय स्टेप फॉलो केला ना तुम्हाला सर्व काही समजेल आणि तुम्हालाही अशा पद्धतीने विणता येईल. स्किप करून पाहू नका. केलं की काही समजणार नाही. तुम्हालाही काही समज नाही आणि माझंही चॅनलचं इम्प्रेशन डाऊन होतो. त्या कारणाने स्किप करू नका. हे 4थं पेटल्स आहे बघा. बीडच्या मागणं डबल क्रोशेट तयार करून एक सिंगल लॉक घालून घ्यायचं आहे. त्यानंतर ना एक छोटंसं मणी घालून लॉक करून घ्यायचं आहे. आता पुन्हा 4 वेळा डबल क्रोशेट तयार करून घ्यायचे आहेत बघा आपल्याला. मी खूप हळूवार पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. माझे नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पोपचे किंवा असे लाईन तर कसे तयार करून घ्यायचे ह्याचे पण माझे अनेक व्हिडिओ आहेत. तुम्ही जाऊन बघू शकता, चेक करू शकता. हे 4था खांब आहे बघा डबल क्रोशेटचं. 2 मधून 1, 2 मधून 1. ते झाल्यावर ना एक सिंगल म्हणजे डबल क्रोशेटच करून घ्यायचं आहे. तिथं खांब वगैरे काहीच घ्यायचं नाही. सिंगल डबल क्रोशेट झाल्यावर लॉक करून घ्यायचं आहे कापडाला. कापडाला लॉक झाल्यावर ना पुन्हा अजून एकदा लॉक करून घ्यायचं आहे आपल्याला. खूप दूर करायचं नाही, तिथं जवळच, सेम पॉईंटला पण नाही आहे आणि खूप लांब पण नाही आहे, जवळच लॉक करून घ्यायचे आहेत. पुन्हा आता 5 वेळा सिंगल चेन घालून घ्यायचे आहेत आपल्याला. घोंड्या बांधल्यावर तर अप्रतिम दिसतो डिझाईन. मला थोडंसं इथं तुम्हाला दाखवण्यासाठी ना पिवळ्याच्या जागी ना वेगळं कलर घ्यायला हवं होतं. थोडंसं मिस्टेक झालं, इग्नोर करा. 5 चेन झाल्यावर तिथं 2 वेळा लॉक करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. 2 वेळा लॉक झाल्यावर पुन्हा 3 चेन घालून घ्यायचे आहेत आपल्याला. 1, 2, हे 3रं, हेही लॉक करून घ्यायचं आहे साडीला. साडीला आता या 3 चेन झाल्यावर एकदाच लॉक करायचं आहे. पुन्हा आपल्याला फुलाचं मणी इन्सर्ट करून घ्यायचं आहे आणि त्या मणीलाही लॉक करून घ्यायचं आहे. जिथंपर्यंत येते तिथंपर्यंत पाहून ना साडीलाही लॉक करून घ्यायचं आहे. त्यानंतर 5 वेळा चेन घालून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते मणीच्या पाठीमागनं आपल्याला ते पेटल्स तयार करण्यासाठी उपयोगी येतो. आता मण्याच्या बाजूलाच जे पहिले लॉक आहे त्याला लॉक करून घेत आहे. त्यानंतर पुन्हा 3 चेन घालून घ्यायच्या आहेत आपल्याला.
ते 3 चेन कुठेपर्यंत येते ते पाहून पुन्हा एकदा लॉक करून घ्यायचं आहे. 3 चेनच्या वरतीच पुन्हा एकदा लॉक. मग साडी फिरवून ना एक सिंगल लॉक घालून घ्यायचं आहे. त्यानंतर हे छोटं मणी इन्सर्ट करून पुन्हा एकदा लॉक घालून घ्यायचं आहे. त्यानंतर ना डबल क्रोशेट ते 3 चेनच्या खालनं घ्यायचं आहे बघा, अशा पद्धतीने. डबल क्रोशेट आता 4 वेळा तयार करून घ्यायचे आहेत. माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. काही मिस्टेक होत असेल तरी सांगा मला. 4 वेळा डबल क्रोशेट तयार करून घ्यायचे आहेत. चार वेळा डबल क्रोशेट झाल्यावर आता पुन्हा एकदा त्या मणीच्या पाठीमागच्या दोऱ्याला डबल क्रोशेट तयार करून घ्यायचा आहे. त्याला दोरा घालून 2 मधून 1, 2 मधून 1 अशा पद्धतीने. त्यानंतर एक सिंगल चेन घालून छोटं मणी घालायचं आहे. ते पिवळं दोर असल्यामुळं मणी उठून दिसे नाही बहुतेक. त्यालाही लॉक गाठल्यावर त्याच्या खालनं म्हणजे डबल क्रोशेट आहे ना दाखवत आहे त्याच्या खालनंच दोरे घ्यायचे आहेत आपल्याला 4 वेळा. 2 मधून 1, 2 मधून 1 डबल क्रोशेट तयार करून घ्यायचे आहेत. आता 2 झाले, अजून 2 आहेत. 2 मधून 1, 2 मधून 1. एक एक पेटल्स खूप सुंदर दिसतात. थोडंसं कलर चेंज असलं असेल ना खूप मस्त दिसलं असतं. आता पुन्हा तिसरं पेटल्स तयार करून घेणार आहोत. एक बीड्स छोटे बीड्स इन्सर्ट करून लॉक करून घ्यायचं आहे याला. आता त्या बीडच्या बाजूचं खांबाला 4 वेळा आपण डबल क्रोशेट तयार करून घेणार आहोत. 2 मधून 1, 2 मधून 1 अशा पद्धतीने टोटली 4 खांब यायला पाहिजेत. मोठ्या खांबाला छोटे खांब 4 यायला पाहिजे. हे 4थं खांब आहे. ह्याला सोडून अजून एक पेटल्स येतो. आता सिंगल मतलब डबल क्रोशेटचं एक खांब तयार करून घ्यायचं आहे, पण त्याला छोटे खांब घालायचे नाही मणी घालायचे आहे. फक्त लॉक करून घ्यायचं आहे. आता सॉरी अजून एक उरलं होतं, लक्षातच नाही बघा. लास्ट पेटल आहे. मगाशीच लास्ट म्हणले होते मी तुम्हाला. हे तिसरं पेटलचं तिसरं खांब आहे. हा 4था खांब. 2 मधून 1, 2 मधून 1. आता आपल्याला एक डबल क्रोशेटचं खांब घालून घ्यायचं आहे. अगोदरच सांगितले होते, सॉरी. हे खांब घालून ना आता साडीला लॉक करून घ्यायचं असतं.
बघा अशा पद्धतीने लॉक घालून घ्यायचं आहे. आता 2 वेळा लॉक घालायचे आहेत, जेणेकरून गोंड्याचं अंतर आणि ह्या डिझाईनचं अंतर थोडंसं वाढावं म्हणून 2 वेळा लॉक आहे इथं. चार 5 वेळा सिंगल चेन घालून ना 2 वेळा लॉक करून घ्यायचे आहेत पुन्हा. दोन वेळा लॉक झाल्यावर 2 चेन येतात वरती. अशा पद्धतीने थोड्याशा अंतरावर कट करून असं दोरा ओढून घ्यायचा आहे आपल्याला. ओढून घेतलं की टाईट लॉक बसतो. बघा अशा पद्धतीने बिना गोंड्याचा डिझाईन अशा पद्धतीने दिसतो. गोंड्या बांधून दाखवते तुम्हाला आता. बघा अशा पद्धतीने दिसतं. थँक्स फॉर वॉचिंग.